हा गोठा तुम्ही बघू शकता. इथं साप आहे असा आम्हाला कॉल आलेला. त्यानंतर जेव्हा आम्ही ठिकाणावर पोहोचलो तेव्हा बघितलं की साप हा ह्या हॉलामध्ये गेलेला आहे आणि गेल्या गेल्या आम्हाला त्याचं तोंड दिसलं. तोंड बघितल्यावर आम्हाला समजलं होतं की हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे. पण आता त्याला त्या हॉलातून बाहेर कसा काढायचा, तर हा प्रश्न आमच्याही मनात होता की हा साप पकडायचा की नाही, कारण तो त्याच्या नैसर्गिक अधिवासात होता. पण जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दाखवलं की तिथं गोठा आहे, जनावरं आहेत आणि कितीही आपण लोकांना सांगितलं तरी लोकही घाबरतातच. शेतकऱ्याच्या मनात काही गैरसमज असतात. आता हे उंदीर तुम्ही बघू शकता. जेव्हा जेव्हा आम्ही पाणी ह्या होलामध्ये सोडलं तेव्हा ही उंदराची पिल्लं त्या होलामधनं बाहेर येत होती. म्हणजे मी प्रत्येक वेळी जे सांगतो की धामण साप हा शेतकऱ्याचा खरा मित्र आहे, तर त्याचा हा प्रूफ आहे की ही उंदीर खाण्यासाठी तो होलात घुसलेला. आता हे पाणी आम्ही का सोडलं ह्याचा जर तुम्ही विचार कराल तर असं आहे की ते होल एवढं मोठं होतं की त्यातून कधी धामण साप बाहेर येईल याची वाट आपण बघू शकत नव्हतो. म्हणून मग ही प्रत्येक सर्पमित्राची स्ट्रॅटेजी असते की एका बाजूनं होल पॅक करायचं आणि दुसऱ्या बाजूनं त्याच्यात पाणी सोडायचं. ते पाणी तुंबल्यानंतर काही वेळाने श्वास घेण्यासाठी तो धामण साप बाहेर येतो आणि त्याच वेळी आपण त्याला हात टाकून पकडणं गरजेचं आहे. आणि तेच आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही बराच वेळ पाणी सोडत होतो आणि ते पाणी कुठून ना कुठून जमिनीतून बाहेर पडत होतं. मग आम्ही सगळेजण परत ते पॅक करत होतो. असं पाणी सोडायचं. थोड्या वेळानं धामण आम्हाला तोंड काढलेला बाहेर दिसायचा. म्हणून मग आता हा माझा हात तुम्ही बघू शकता. ही डेअरिंग कुठून आली तर मला माहिती आहे की हा साप बिनविषारी आहे. जरी मला चावला तरी मला ह्याच्यातून काही म्हणजे त्रास होणार नाही, म्हणून मी ही डेअरिंग करतो. का तर आपल्याकडे खूप कमी वेळ असतो. खूप कमी वेळासाठी तो तोंड साप बाहेर काढतो आणि तिथंच जर आपण त्याला पकडलं तर खऱ्या अर्थानं आपण त्याला वाचू शकतो. तर तेच प्रयत्न मी करत होतो. बराच वेळ आम्हाला कष्ट करायला लागलं. म्हणजे तसा भरपूर घाम आमचा आता तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये की हा साप बघा तोंड कसा बाहेर काढतोय. श्वास घेण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि ह्याच वेळी पाणी संपलं बरोबर. त्यामुळे त्याला श्वास घेता आला, तो परत आत गेला. आता मी परत ह्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की त्याची शेपटी माझ्या हातात सापडली होती. पण परत मला कळालं की ती शेपटी तुटू शकते, म्हणून मी ती सोडली. कारण आम्हाला माहित होतं साप आम्हाला 100% भेटणारच आहे. आता तुम्ही ह्या व्हिडिओत बघू शकता साप कसा बाहेर आला, कारण त्यालाही श्वास घेण्यासाठी बाहेर येणं गरजेचं होतं आणि ह्या मुवमेंटला कॅमेरामॅन थोडा घाबरल्यामुळं ते कसं पकडलं हे दाखवता आलं नाही. हा आमच्या गावचा मोनू उत्तम सर्पमित्र आहे. तर मला खरं तर त्याचं तोंड पकडता आलं नाही, पण ह्या मोनूनं बिनधास्त त्याचं तोंड पकडलं. आता तोंड पकडल्यानंतर कुठलाही साप साहजिक आहे, त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे तो ॲग्रेसिव्ह असणारच आहे. त्यामुळे तो चावायला येणारच. म्हणून मग त्याला शांत करण्याची जबाबदारी मी माझ्या हातात घेतली, कारण जवळपास 10 वर्षाचा हा अनुभव आहे. आणि तुम्ही बघू शकता की मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो की धामण जातीच्या सापाचा हा स्वभाव आहे. सुरुवातीला काही वेळ तो ॲग्रेसिव्ह असणारच आहे. तो चावायला तुमच्या अंगावर येणार. पण तुम्ही त्याला अशा पद्धतीनं शांत करत राहिला की मग थोड्या वेळानं त्याला तुमचा स्पर्श कळतो आणि थोडा तो रिलॅक्स झाला की मग त्याचाही आपल्यावर विश्वास बसलेला असतो. आणि त्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं, तुम्ही बिनधास्त त्याच्या तोंडाजवळ जरी हात दिला तरी तो तुम्हाला चावणार नाही. बरीचशी माती त्याच्या अंगाला लागली होती. माझीही पॅन्ट तुम्ही बघू शकता पूर्णपणे भरलेली. पण कुठंतरी आपल्याला हा प्राणी वाचवायचा होता. त्या शेतकऱ्याच्या मनातील गैरसमजही दूर करायचा होता. आणि हे बघू शकता तुम्ही, मला कळालं होतं की आता हा साप चावत नाहीये, थोडा शांत झालाय. त्यानंतर मी आरामात त्याच्या तोंडाखाली हात दिला. तेव्हा तुम्ही बघू शकता की काही नाही, त्या सापालाही कळालं होतं की ह्या व्यक्तीकडून आपल्याला धोका नाही. त्यानं सुद्धा अजिबात कुठं चावण्याचा प्रयत्न केला नाही आणि कुठंतरी आम्ही सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला, कारण ह्या सापाला पकडण्यासाठी जवळपास आम्ही अर्धा पाऊण तास मेहनत करत होतो. मी परत परत हेच सांगतो, हे निसर्गातले साप पकडण्याची इच्छा आमची नसते, पण शेतकऱ्याच्या घराच्या बाजूला कुठंतरी हे साप दिसल्यानंतर त्या जनावरांना या सापाचा धोका आहे. अजूनही ह्या धामण जातीबद्दल लोकांच्या मनात एक गैरसमज आहे की ह्या धामणीनं जरी जनावरांच्या डोळ्यात बघितलं तरी जनावर मरतं. तर कुठंतरी हे चुकीचे गैरसमज दूर व्हावेत म्हणून आम्ही हा साप पकडला. ही बरोबर बघू शकता, ही माझी टीम आहे. खऱ्या अर्थानं ह्यांच्याशिवाय मी हा साप पकडू शकलो नसतो. हे सगळेच जण उत्तम सर्पमित्र आहेत आणि ते पुढच्या व्हिडिओतही तुम्ही बघू शकता. याच्यानंतर सुद्धा आम्ही अजून एक धामण पकडली आणि अजून एक नाग जातीचा विषारी साप पकडला. एकाच दिवशी आम्ही सगळ्यांनी मिळून 3 साप पकडले. हे टीमवर्कचं काम आहे. एकटा माणूस जर करायला गेला तर त्याच्यात यश येण्याचं किंवा धोकाचं असण्याचं चान्सेस जास्त असतात. आता ह्याला आपण पाण्यामध्ये का धुतोय, कारण पूर्ण माती त्याच्या अंगाला लागली होती आणि मीही बऱ्यापैकी मातीने भरलो होतो, म्हणून आपण त्याला तिथं धुतला. आणि मी तुम्हाला ह्या व्हिडिओत त्याची लांबी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास 8 फुटाची ही धामण, भली मोठी धामण. बऱ्याच मेहनतीनंतर आम्ही तिला वाचवू शकलो आणि एक वेगळा आनंद आम्हाला याच्यातून मिळाला. पुढची व्हिडिओ बघा. तर नमस्कार मित्रांनो,
दिवाळीची सुट्टी एन्जॉय करायला मी गावी आलेलो आहे आणि आलोय त्या पहिल्याच दिवशी आता आम्ही एका शेतामध्ये एक दामण जातीचा साप पकडला. तो पकडत असतानाच हा माझा मामा आहे, एक उत्तम शेतकरी आहे. नमस्कार. तर त्याचा सुद्धा मला फोन आला की आपल्या शेतात सुद्धा एक ह्या जागी इथं तुम्ही बघू शकता इथं एक साप दिसतोय आणि सांगायला आनंद वाटतो की हा सुद्धा एक चांगला उत्तम सर्पमित्र आहे. त्याच्या अंदाजे तिथं धामण आहे, पण अडचण आहे. आपण आता बघूया कुठला साप. हे सगळे माझे मित्र सुद्धा सर्पमित्र आहेत. तर आपण आता तुमच्या समोर त्याला वाचूया. कुठे गेलाय? इथे गेलाय. ओके, बघा इथे तुम्ही बघू शकता ही धामण आहे. म्हणजे जसं त्यानं मागाशी आलेल्या मला सांगितलं तसं हा धामण सापाचे 100%. म्हणजे आपल्याला घाबरायची गरज नाही. बिनविषारी साप आहे आणि व्यवस्थित हाताळला तर शांत सुद्धा होतो. पण साईज खूप चांगली दिसते. आता मी त्याच्या एवढ्या जवळ आहे, ते मला तुम्हाला काय दाखवायचं, मी त्याच्या एवढ्या जवळ आहे तरी तो काही करत नाहीये. ह्याच्यातून एवढंच समजा प्रत्येक प्राण्याला अजूनही तो लपायलाच बघतोय. त्याचा अर्थ त्याला आपल्याला चावायचं नाहीये. तर आता आपण तुम्हाला व्यवस्थित दाखवूया. हे उचला, हे उचला. तो कसा लपतो हे तुम्हाला मला दाखवायचं. हे घ्या, हे बघा, बघू शकता तुम्ही कशी धामण आहे. आता मी त्याच्या एवढ्या बाजूला बसलोय. मला माहिती जरी हा मला चावला तरी हा बिनविषारी, पण साईज खूप चांगली आहे आणि तो घाबरतोय किती बघा. मी एवढ्या जवळून त्याशी बोलतोय तरी तो घाबरतोय. तर आपण त्याला पकडूया. तर बघू शकता किती मोठा साप आहे आणि खाल्लंय त्यानं 100% काहीतरी. त्यामुळे तो आपल्याला तुलनेनं शांत वाटतोय. जेव्हा आपण हे साप पकडतो त्यावेळी ते इतके अग्रेसिव्ह असतात किंवा आपल्या अंगावर येतात, पण त्याच्याकडे बघून असं वाटतंय की तो थोडा डल झालाय, कारण त्याच्या पोटात काहीतरी आहे. एवढा जनरली शांत साप आपल्याला बघायला मिळत नाही. आणि मग एवढ्या वर्षाचा अनुभव माझा हा सांगतोय की हा साप चावणार नाही आपल्याला, कारण त्याला काहीतरी खाल्ल्यामुळे डलनेस आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपण त्याला जर इथं हात लावला तर काहीच करत नाही. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं. मी बघितलं हा दामण साप आपण शेतामध्ये पकडला. तर ह्या व्हिडिओत मला तुम्हाला ही गोष्ट दाखवायची की मी एकटाच सर्पमित्र नाहीये, तर माझ्या गावामध्ये माझ्यासोबत असलेले माझे सगळे हे मित्र. आणि विशेष बाब म्हणजे ज्याच्या शेतात आपण आलोय हा माझा मामा, एक उत्तम आधुनिक शेतकरी आहे. तर तो सुद्धा प्रत्येक सापाची जात ओळखतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की त्यांच्याजवळ बरेचसे साप येत राहतात, पण तो कधीच मारत नाही. त्याच्याकडे ती साप पकडायची स्टिक आहे आणि तुम्ही बघू शकता तोही साप हाताळू शकतो. तर हे मला ह्याच्यातून दाखवायचंय की जर तुम्ही व्यवस्थित ज्ञान घेतलं तर हा प्राणी इतकाही घातक नाहीये. तुम्ही बघू शकता तो काही करत नाही ना. आता हा जो साप मगाशी व्हिडिओत तुम्हाला दिसलाच असेल तो सुद्धा तुम्ही बघा. ही माझे सगळे मित्र आहेत, हे सुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने साप पकडतात. आता बघा तुम्ही किती मोठ्या धामण आहेत. हा जवळपास 8-8 फुटाच्या या धामण आहेत, पण तुम्ही बघू शकता काही करत नाहीयेत. आता हे थोडस त्याला लूज पकडलं ना आपण की तो हेही करत नाही. आपण बघू शकता त्या तोंडाला हात लावून दाखवा त्याला. हे बघा तुम्ही काही करणार नाही हा साप. आता हे दोन्ही साप दाखवतो मी तुम्हाला किती लांब आहे. हे बघू शकता तुम्ही जवळपास 8-8, 9-9, 8.5 फुटाची ह्या धामणी. तर आता पाऊस थांबल्यामुळं आणि गरमी वाढल्यामुळं आपल्याला जसं गरम होते तसे ह्यांनाही गरम होते. त्यामुळे बिळात न थांबता कुठंतरी सावलीला आडोशाला यायला बघताय. तर ह्या सापाच्या बद्दलचे गैरसमज दूर करा. हा जो दामण साप आम्ही पकडला त्या बिळामध्ये कमीत कमी आम्हाला 8 ते 9 उंदराची पिल्लं सापडली, जी ह्या सापानं खाल्ली असती. म्हणून आपण याला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मित्र होतो. कारण साप काय नुकसान करतो, उंदीर काय नुकसान करतो शेतीचं हे तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्या किती लांब आहे आणि हे सगळेच माझ्यासोबत सर्पमित्र आहेत. त्यामुळे मला ह्या व्हिडिओतून हे दाखवायचंय की जर तुम्ही व्यवस्थित माहिती घेतली आणि प्रॉपर जर तुम्ही शिक्षण घेतलं तर कुणीही साप वाचू शकतं. आणि जेवढा आपल्याला हा भीतीदायक वाटतो तेवढा भीतीदायक हा प्राणी नाहीये. तुम्ही जर नॉर्मली नॅचरली त्याला बघाल तर तुम्हाला प्रचंड भीती वाटेल, पण असं बघाल तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक प्राण्याला आपला जीव प्रिय आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मदतीने आम्ही हे 2 जीव रेस्क्यू केले. मी मामाचा सुद्धा धन्यवाद मानतो की प्रत्येक वेळी शेतामध्ये साप असला तर त्याच्याकडे सुद्धा स्टिक येतो, त्याच्या पद्धतीने साप वाचवतो. त्यामुळे धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मगाशी व्हिडिओ तुम्ही बघितलंच की आम्ही एका तासाच्या अंतरात जवळपास 2 8-8 फुटाच्या धामणी रेस्क्यू केलेल्या आहेत. आणि थोडीशी माहिती मी या धामण जातीच्या सापाबद्दल सांगतो. आपण मराठी त्याला धामण म्हणतो, इंग्लिशमध्ये रॅट स्नेक. त्याच्या नावामध्येच त्याच्या मागचं मर्म आहे. रॅट स्नेक म्हणजे खऱ्या अर्थानं उंदरांना खाणारा साप आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा मित्र. कारण अन्नाची नासाडी उंदीर किती करतात हे आपल्याला माहितच आहे. तर ह्यातली पहिली दामण पकडताना ज्या हॉलामध्ये आम्ही पाणी टाकून तिला पकडत होतो त्या हॉलामधनं कमीत कमी 7 ते 8 उंदराची पिल्लं आली, जी उद्या जाऊन परत 100-200 उंदराच्या पिल्लांना जन्म देणार आणि ते उंदीर आपल्या धान्याची नासाडी करणार. तर असे आम्ही 2 साप पकडले. हे सोबत माझ्यासोबत असलेले सगळे माझे मित्र उत्तम सर्पमित्र आहेत.
थोडंसं धामणबद्दल सांगायचं झालं तर धामण साप काय फक्त भारतात आढळत नाही, पूर्ण आशिया खंडात आढळतो. त्याचबरोबर युरोप असेल, अमेरिका असेल, म्हणजे सगळ्यात जास्त आढळणारा साप आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला बऱ्याच वेळा हा धामण सापच दिसतो. लांबच्या लांब असतो, 10-11 फुटापर्यंत त्याची लांबी आपल्याला बघायला मिळते. प्रचंड चपळ असतो, तुम्ही डोळे मिटवेपर्यंत साप गायब होतो. त्याच्यामध्ये कलर व्हरायटी पण असते, कधी कधी पिवळा दिसतो, कधी कधी करड्या कलरचा दिसतो, काळ्या कलरचा दिसतो. पण तुम्ही त्याला त्याच्या मागची जी डिझाईन आहे त्याच्यावर ओळखू शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल साप किती शांत आणि भित्र्या स्वभावाचा आहे. आता तुम्ही बघू शकता, हे माझे मित्र त्याला या पिशवीमधलं काढतील आणि आपण त्याला आता त्याच्या नैसर्गिक कार्यावर सोडून देऊ. पहिले हे बघा तुम्ही की साप बसलेत कसे. 2 साप आपल्याला दिसतील आणि आता हे तुमच्यासमोर हात घालून काढतील. मागं जा. हा विकास आहे, उत्तम सर्पमित्र आहे. आणि दुसरा मेनू जो सध्याला गावाकडं साप वाचवण्याचे काम करतो. तर अशा ह्या 2 साप. हे बघा तुम्ही, हे जे स्केल, कॅमेरामॅन इकडे हळू, हे स्केलवरनं त्याच्या आपल्याला ओळखायची कधीही धामण, हे लक्षात ठेवा. ही डिझाईन तर तुम्ही बघू शकता, हे सगळेच उत्तम सर्पमित्र आहेत. माझं पूर्ण गाव सर्पमित्र आहे, सगळ्यांना सापाचं उत्तम ज्ञान आहे. तर आपण आता लोकवस्तीपासून लांब जी आमच्या गावची नदी आहे तिथं आपण त्याला सोडून दिला. आता ते कसे जातात तुम्ही बघा, सोडून द्या आणि बाजूला दोघांनाही सोडलं. तिथं तिथं जाऊ दे जरा तसं. तर कसे किती ते वेगात गेले आणि तुम्ही बघू शकता. पाण्यात चाललं तर आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, आम्ही 2 धामण जातीच्या सापांना जीवदान दिलं आणि घरी येऊन जेवत असतानाच बाहेर लहान मुलं खेळत होती. त्यातला एक मुलगा ओरडला की साप आहे म्हणून. माझ्याच घराच्या बाहेर कुठला साप बघायला मी उठलो, बघतोय तर हा नाग जातीचा छोटासा साप. जरी हा दिसायला छोटा दिसत असेल तरी तोही तितकाच विषारी आहे, तोही आपला जीव घेऊ शकतो, इतकं विष त्याच्यात आहे. तर आम्ही त्याला तिथंच काठीने दाबला आणि खरं त्यावेळेस स्टिक माझ्याकडे नव्हती, म्हणून मग आहे त्या साहित्याचा वापर करून त्याला सेफली पकडण्याचा प्रयत्न केला. एका मुलानं आमच्यातल्या त्याच्या तोंडाला अशा पद्धतीनं व्यवस्थित दाबला आणि मी मग शेवटी नाईलाजाने हेड कॅच केला. खऱ्या अर्थानं आपली इच्छा नसते सापाचं तोंड पकडण्याची, पण तो वेळ खूप कमी होता, तिथं दगडी होत्या. जर त्याला पकडलं नसतं तर तो त्या दगडीमध्ये गेला असता. इथं भरपूर घरं आहेत, त्याचा धोका कुठंतरी तिथं खेळणाऱ्या मुलांना लोकांना झाला असता, कारण हा विषारी साप आहे. तर त्याला अशा पद्धतीने आम्ही पकडला. खरं हे अनुभव आहे म्हणून मी पकडू शकतो. ही पद्धत सुद्धा हेड कॅच करण्याची चुकीची होती, पण नाईलाज होता, स्टिक आणायला वेळ नव्हता. आता ह्याला स्पेक्टेकल कोब्रा का म्हणतात, हे जर तुम्ही व्यवस्थित त्याचा फणा बघाल तर त्याच्या फण्यावर तुम्हाला चष्म्याचे हे मार्क तुम्ही बघू शकता. जरी हा साप छोटा असला तरी तो किती ॲग्रेसिव्ह बघू शकता. आणि बघा तुम्ही, तो स्पेक्टेकल तुम्हाला दिसतोय. तो फणा काढून आपल्याला नेहमी एक वॉर्निंग देत असतो की माझ्यापासून लांब राहा आणि मला तुम्हाला चावायचं नाही आहे म्हणून तुम्हाला मी ही वॉर्निंग देतोय. पण बऱ्याच वेळा आपण गैरसमजानं घाबरतो आणि ह्याला मारतो. हे व्हिडिओ दाखवण्याचा एवढाच उद्देश आहे की हा साप जरी छोटा असला तरी तितकाच विषारी आहे आणि किती ॲग्रेसिव्ह आहे तुम्ही बघू शकता. त्याला लांबून जरी माणसाची हालचाल कळाली तरी तो लगेच फणा काढतोय. जर ह्या वयात आपण त्याला खूप फणा काढायला लावला तर त्याला त्रास होऊ शकतो. काही वेळा अशाही आमच्यासोबत केसेस झाल्यात की खूप वेळ फणा काढल्यामुळे हा साप दमून मेला. त्यामुळे आम्ही आता ठरवलं की ठीक आहे, बस झालं, एक माहितीसाठी लोकांना कळावं म्हणून त्याला आपण थोडा वेळ फणा काढायला लावला. यानंतर व्हिडिओत तुम्ही बघू शकता की आम्ही त्याला बाहेर काढला आणि ह्या बादलीमध्ये आपण त्याला घेऊन जाणं रिस्की होतं, म्हणून आपण नेहमी प्लास्टिकची बॉटल वापरतो. हे माझं घर आहे, ही माझ्या घरातली माणसं आहेत, मागे माझी बायको उभी आहे. त्याला आपण बाहेर काढला आणि इथं मला सापाला हात लावण्याची अजिबात इच्छा नव्हती. मी हात लावायला गेलो पण नंतर मला कळलं की ते रिस्की आहे, कारण शेवटी आपण थोडं जरी लाईटली सापाला घेतलं तर तो आपल्याला प्राणघातक हल्ला आपल्यावर करू शकतो. त्यामुळे ही एक सेफ पद्धती की त्याच्या समोर बाटली ठेवा, त्याला लपायचंच असतं, त्यामुळे तो बाटलीमध्ये जातो. बघू शकता आम्ही हातही नाही लावला आणि व्यवस्थित बघूनच झाकण लावा. ह्या गोष्टींमध्ये घाई करायची नाही. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळीच आम्ही 2 धामण साप रेस्क्यू केले आणि घरी जेवत असताना आमच्याच घराच्या बाहेर माझा हा भावाचा मुलगा आहे, हा फोनवर बोलत होता तेव्हा त्याला दिसला की त्याच्या पायाच्या बाजूनं हे नागाचं पिल्लू, स्पेक्टेकल कोब्राचं पिल्लू घराच्या तिथं दगडीमध्ये गेलं. आता घराच्या आजूबाजूला हा विषारी साप नकोय, कारण प्रचंड विषारी साप आहे, म्हणून आम्ही त्याला नाईलाजानं पकडलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, हा पकडताना स्टिकही आमच्याकडे नव्हती आणि वेळही कमी होता. जर आम्ही त्या दगडी काढल्या नसेल तर तिथंच लपला असता आणि आपल्या गावातली बरीचशी मुलं तिथं आजूबाजूला खेळत असतात, त्यांना हा धोका ठरला असता. म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा स्पेक्टेकल कोब्रा वाचवलाय.
मी मागच्या व्हिडिओत ही माहिती दिली होती. स्पेक्टेकल कोबरा ह्याला का म्हणतात, कारण हा जेव्हा फणा काढतो तेव्हा त्याच्या मागे चष्म्याचा आकारासारखं चिन्ह दिसतं आणि प्रचंड विषारी आहे, न्यूरोटॉक्सिक आहे आणि बाईट देण्याच्या आधी तुम्हाला वॉर्निंग देतो आणि बरेचशा डेथ याच्यामुळं होतात. मण्यार आणि याचं विष सारखंच आहे. तर आता आपण त्याला नैसर्गिक अधिवासात सोडूया. हे सोडताना आम्ही फक्त तुम्हाला कळावं त्याचं स्पेक्टेकल कसं आहे म्हणून त्याला फणी काढायला लावणार आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही एकाच दिवशी 2 तासाच्या अंतरात 2 धामण साप आणि 1 नाग जातीचा साप वाचवला. जेव्हा साप असा नैसर्गिक अधिवासात निघून जातो तेव्हा खऱ्या अर्थानं एक जीव वाचवल्याचं समाधान, विलक्षण समाधान मिळतं. धन्यवाद.